नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला एका आजींची ऑर्डर आलेली। 70 वर्षाची त्या आजी आहेत, पूजा आजी म्हणून त्यांचं नाव आहे, कांदिवली मुंबईवरून। आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मी आजची बॅग डिझाईन आहे ना ती बनवत आहे। तर त्यांना ना आतमध्ये पाण्याच्या बॉटलसाठी एक स्वतंत्र पॉकेट पाहिजे होतं, प्लस त्यांची छत्री होती फोल्डेबल, ती ठेवता आली पाहिजे। परत हॉस्पिटलच्या फाईल वगैरे ठेवता आले पाहिजे। आतमध्ये पण एखादं कॅश वगैरे ठेवता येईल असं पॉकेट पाहिजे आणि वरच्या साईडने पण एक पॉकेट पाहिजे। म्हणजे टोटल 5 पॉकेटची त्यांना बॅग डिझाईन पाहिजे होती। तर त्यांच्या रिक्वायरमेंट खातरच मी आजची बॅग डिझाईन आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर नक्कीच तुम्हाला पण आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडणार आहे, युजफुल वाटणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईटचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। आता माझा थोडासा घसा दुखतोय त्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा वेगळा येत असेल तर त्याला प्लीज इग्नोर करा। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी वेलवेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, त्याची धागे तुम्हाला माहितीच आहे। ऑर्डरच्या बॅगसाठी आज कपडा वापरते, मध्यभागी कडक करायचं वापरलेले आणि अस्तासाठी कट करून घेतलं। तर याची लांबी घेतलेली आहे मी इथे 33 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 14 इंच। तर 14 बाय 33 इंचाचा एक आयताकृती पीस घेतला, यावरती क्विल्ट करून घेऊ। आणि साईड पार्टसाठी 2 साईडचे पीस आपल्याला लागणार आहे। याची लांबी 15 इंच आहे आणि रुंदी 4 इंच आहे, याला पण आपण क्विल्टिंग करून घेऊ। तर अशा प्रकारे या तीनही फॅब्रिकला आपण क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता याचं परत एकदा माप सांगते। तर 33च आहे, जेवढं घेतलं तेवढं, आणि रुंदी 14 इंच। ठीक आहे, आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला हा पार्ट फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथं फोल्ड केलं आहे तिथं सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर कट करून घेतलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला फक्त सेंटर पॉईंट पाहिजे। आता सेंटरपासून आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची। म्हणजे हे जे अंतर आहे ते आता 4 इंच आहे बघा। म्हणजे साईड पार्टची जी रुंदी घेतली ना आपण 4 इंच, ती अशी मेजरमेंट काढली होती। ठीक आहे, आता बघा या अशा पद्धतीने दोन्हीकडेला 2 साईड पार्ट येणार आहेत आणि नंतर इकडनं जेवढं एक्स्ट्रा होईल तेवढं आपण नंतर कट करून घेऊ। ठीक आहे, आता हे पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवू। इथं मी 2 लाईन ड्रॉ करून घेतल्या। आता कोणत्याही एका साईडने आपल्याला ना वरचं एक पॉकेट आहे ते अटॅच करायचं आहे। तर इकडनं आहे ना मी इथे अशा पद्धतीने बघा जी तर आपली लाईन आहे त्याच्यावरतीच आपल्याला पॉकेट लावायचं आहे। तर 3 इंच खाली आपण इथे मार्किंग करून घेऊ आणि इथे आपल्याला एक झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर झिप आपल्याला इथे 14 इंचची लागणार आहे। अशा पद्धतीने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेऊ। तर झिप मी स्टिच करून घेतलेली आहे। आता त्यानंतर एक्स्ट्राची झिप कट केली आणि बघा जी लाईन आहे ना आपली तिथपर्यंत आपल्याला हे अस्तर आहे ते लावून घ्यायचं आहे बघा पॉकेटचं। तर त्याच मेजरमेंटनुसार मी अस्तरचा कपडा कट करून घेतला आणि खालच्या साईडने अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण हे जे पॉकेट आहे ते पण स्टिच करून घेतलेलं आहे बघा आतल्या साईडने चारही बाजूने आणि बॉटमच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेतलं आहे। आता तुम्हाला मी हे पॉकेट दाखवते, या पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे। ठीक आहे, आता हे झालं आपलं एक बाहेरच्या साईडचं पॉकेट। आता त्यानंतर आपल्याला एक आतल्या साईडने पण पॉकेट तयार करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे वेलवेटचं फॅब्रिक घेणार आहे। तर ह्या लाईन अगोदर गर्द करून घेते आणि आतल्या साईडने पण आपल्याला हीच मार्किंग आहे ती करून घ्यायची, कारण की त्याच्यावरती आपल्याला पॉकेट लावायचं आहे, त्याचं मेजरमेंट कळावं त्यासाठी। तर इकडं पण मी वेलवेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे। तर याची लांबी आहे 11 इंच आणि रुंदी आहे 10 इंच। आता जिकडनं 11 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची। तर झिपमध्ये मी लगेचच रनर पण वाहून घेते। झिप 5 नंबरची आहे, रनर पण मी इथे 5 नंबरचंच घेतलेलं आहे। आणि झिप बघा मी इकडनं केवढी घेतलेली आहे, म्हणजे जिकडनं 11 इंच आहे त्या साईडने झिप लावायची, पण झिपची लांबी इथे मी कमी घेतलेली आहे। तर 9.5 इंचची झिप घेतलेली आहे, कारण की दोन्हीकडेला ती आपल्याला कापडाने फिनिश करून घ्यायची आहे त्यासाठी। तर बघा दोन्हीकडेला जेवढा कपडा लागतोय तेवढा मी इथे कट करून घेतला। आणि वेलवेटचं फॅब्रिक ऑलरेडीच खूप जाड आहे, त्यामुळे इथे मी नॉन वापरलं या पॉकेटला नाराईज बॅग, कारण की कपडाच खूप आपला जाडमध्ये आहे त्यामुळे। ठीक आहे, आता बघा अशा पद्धतीने झिप फिनिश केली। आता इकडनं आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा, आणि अशा पद्धतीने आपल्याला इथून कट करायचं आहे। पण त्या अगोदर एक सेंटरला मार्किंग केली आणि झिपच्या पण इथे सेंटरला आपण मार्किंग करून घेऊ, म्हणजे झिपचा सेंटर आणि तो सेंटर आपल्याला मॅच करून ही टिप आहे ती देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ। आणि जो 1.5 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घेऊया। आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे।
आणि मध्ये मध्ये रनर येत असेल तर ते तुम्ही मागे पुढे ओढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बघा आता इकडनं 11 इंच आहे त्या साईडने मी झिप लावलेली आणि इकडनं 10 इंच उंची आहे. आता चारही साईडने आपल्याला एक एक सिंगल फोल्ड करून टिप मारून घ्यायची म्हणजे फिनिश होतील आपले चारही भाग. आता त्यानंतर बघा इकडनं आपल्याला कडेकडेने 3-3 बोटं सुटेल आणि बॉटमपासून 1.5 इंच वरती आणि वरतून खाली 3.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेट अटॅच करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत आणि व्हॉइसवर देऊन पण सांगितलेलं आहे. आता जशी टाचणी लावली ना तशीच आपल्याला हे पॉकेट आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. आणि खूप मोठ्या साईजचं आहे आपलं आतली पॉकेट पण तयार होतं. याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता, काही कॅश ठेवू शकता, म्हणजे साईज पण भरपूर मोठी आहे. आता यावरती मी डबल टिप देऊन घेते. तर बघा अशा पद्धतीचं आपलं हे पॉकेट तयार झालं. त्याचं शिवून रेडी माप सांगते. तर 10 इंच लांबी आहे आणि उंची आहे 9 इंच. ठीक आहे, या पद्धतीचं आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे. आता त्यानंतर हे साईडचे जे पार्ट आहे ना ते आपल्याला जोडायचे, पण त्याला आपल्याला एक पाण्याच्या बॉटलसाठी एक पॉकेट आणि एक छत्री ठेवण्यासाठी पॉकेट बनवायचं आहे. तर त्यासाठी परत मी ते पाण्याच्या बॉटलसाठी बघा 10 इंच लांबी आणि 7-8 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे आणि जिकडनं आपली रुंदी आहे 8 इंच त्या साईडने मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे ही जी उंची राहील आता आपली ह्याची 7 इंच राहणार आहे, कारण की आपण तो 1-1 इंच फोल्डिंगमध्ये गेलेला आहे आणि लांबी 10 इंचच आहे. आता बघा इकडनं 2.5 इंचावरती मार्क करून घेते आणि 2.5 इंचाच्या पुढे आपल्याला हे पॉकेट आहे ते स्टिच करायचं आहे. हे फक्त पाण्याच्या बॉटलसाठी आहे. तुम्हाला मी याच्यामध्ये पाण्याची बॉटल पण ठेवून दाखवते. आणि त्या आजींनी असंच सांगितलं होतं, त्यांना वरतून पण ओपन पाहिजे होतं आणि खालच्या साईडने पण ओपन पॉकेट पाहिजे होतं. तर बघा 1 लिटरची पाण्याची बॉटल यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. अशा पद्धतीचं आपले आतील साईडचं पॉकेट तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने आपण छत्रीसाठी बनवूया. तर त्याच्यासाठी पण मी ते वेल्वेटचं फॅब्रिक घेतलं आहे. 11 बाय 11 इंच लांबी रुंदी आहे, म्हणजे चौकोनी पीस आहे. आणि हा पण आपल्याला 2 समोरासमोरील बाजूने अशा सिंगल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आता बघा टिप मारलेली बाजू राहिलेली 10 इंच आणि उंची आहे 11 इंच. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता इकडनं पण साईड पार्टला आपण 2.5 इंचावरती मार्क करू आणि त्याच्या पुढे आपल्याला जो पॉकेटवाला पार्ट आहे बघा 10 इंच उंची त्या साईडच्या या दोन्ही बाजू स्टिच करून घ्यायचं आहे. हे फोल्डेबल छत्री ठेवण्यासाठी आहे. त्यांची जशी रिक्वायरमेंट होती त्यानुसारच मी ही बॅग आहे ती बनवत आहे. ठीक आहे, या पद्धतीने भरपूर मोठा असा आपला पॉकेट आहे ते बनवून तयार झालेलं आहे. बघा म्हणजे पाण्याच्या बॉटलपेक्षा पण जास्त मोठं आहे हे. आणि जिकडनं आपण 2.5 इंचावरती मार्क केलं ना तो भाग आपल्याला बॉटमच्या साईडने ठेवायचा आहे. आणि बघा दोन्हीमध्ये फरक आहे. छत्रीचं पॉकेट मोठं आहे आणि बॉटलचं थोडंसं छोटं आहे. तर एक बॉटलसाठी आणि एक छत्रीसाठी आपल्या आतील साईडने पॉकेट तयार झाली आहे, साईड पार्टला 2. आता हे जरा वेळ आपण साईडला ठेवू आणि बेल्ट कसं स्टिच करायचं ते सांगते. तर बेल्टसाठी मी इथे बघा वेल्वेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि एक राईस बॅग पण कट करून घेतलेली आहे. तर याची लांबी घेतलेली आहे बघा मी इथे 28 इंच आणि या कापडाचे 3 इंच ना असे बेल्ट आपण स्टिच करू. तर दोनही बेल्ट मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता याची लांबी सांगते स्टिच करून कितीची रेडी राहिली ते. तर बघा 26.5 ते 27 इंच लांबीचं आपले बेल्ट रेडी झालेले आहेत. बघा यावरती मी दोन्ही कडेकडेने पण टिप मारली आणि मध्ये पण टिप मारली आणि अशा पद्धतीने पण आपण ते चेक करून बघायचे की दोन्ही पण बरोबर आहेत का. आणि कडेकडेने पण मी ते फिनिश करून घेतलेले आहेत. आता बेल्ट कसे लावायचे ते सांगते. जिकडनं 14 इंच रुंदी आहे त्याचा सेंटर येतो 7 आणि सेंटरपासून 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे मार्किंग करायचं आणि वरतून खाली 1 इंचाच्या पुढे आपल्याला बेल्ट खाली लावून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आणि जेवढी मार्किंग दिसती ना तुम्हाला मी बेल्टवरती केलेली तिथपर्यंतच आपल्याला हा बेल्ट स्टिच करायचा आहे आणि 1 इंच खाली आपण हा बेल्ट स्टिच करत आहोत. तर मी तुम्हाला इथे एक बेल्ट स्टिच करून दाखवते आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पण बेल्ट आहे तो स्टिच करून घेऊया. तर मी हा बेल्ट ऑलरेडीच फिनिश केलेला होता, त्यामुळे इकडनं मी अर्धा इंच फोल्ड नाही केलेला. तुम्ही अगोदरच बेल्ट स्टिच करतानाच तो फोल्ड करा, म्हणजे फिनिशिंगमध्ये तो स्टिच होईल. ठीक आहे, तर भरपूर अशा जास्तीच्या टिपा आहेत त्या मी या बेल्टवरती देऊन घेतल्या. आता दुसऱ्या साईडचा पण बेल्ट मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडचा पण मी बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून तयार झालेले आहेत. बघा आतल्या साईडने पण भरपूर अशा दाट टिपा मी यावरती देऊन घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे जे साईडचे पार्ट होते ना, जे बॉटलसाठी आणि छत्रीसाठी एक कप्पा केलेला ते आता आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर बघा जिकडनं मी 2.5 इंच ठेवलं होतं ना तर त्याच साईडने आपल्याला बॉटमची साईड ठेवायची. आणि बघा दोन्ही कापडाची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे, म्हणजे ते टर्न केल्याच्या नंतर बघा या पद्धतीने दिसणार आहे. आता इकडच्या साईडचा पण साईड पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहे बघा.
ठीक आहे, या पद्धतीने साईड पार्ट जोडून घेतला. आता त्यानंतर हा आपल्याला असा कडेला पण टर्न करायचा आहे आणि इथली थोडीशी शिलाई उसवून घ्यायची, म्हणजे अशा पद्धतीने तो आपल्याला स्टिच करता येईल. आणि वरती साधारणतः 2-1 इंच अंतर ओपन ठेवायचं आहे बघा एवढं. आणि इकडनं पण थोडंसं पार्ट उसवून घेतला आणि इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. वरतून 2-1 इंच ओपनच ठेवायचं आहे, कारण की आपल्याला ती वरचं झिप स्टिच करता यावी त्यासाठी. आता जसं हा पार्ट जोडला आहे ना आपण साईड पार्ट, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडचा पण स्टिच करून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं ओपनच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडचा पण मी हा साईड पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवलं तर सेम त्याच पद्धतीने. आणि इकडनं थोडं ओपन ठेवलेलं आहे अंतर, कारण की आपल्याला ही मेन झिप आहे ती स्टिच करता यावी त्यासाठी. आता मी तुम्हाला उभी धरून दाखवली साईडचे बॉटलचं आणि छत्रीचं पॉकेट कसं दिसेल ते कळण्यासाठी. आता टॉपची जी झिप आहे ना ती लावण्यासाठी बघा आपल्याला 14 इंच लांबी आणि इकडनं जी रुंदी आहे 4 इंच तेवढंच आपल्याला क्विल्टेड पीस लागणार आहे. याला मी फक्त राईस बॅग आणि मेन फॅब्रिक क्विल्ट केलं आहे. नॉन आपण नंतर म्हणजे टिप मारणार आहोत. तर बघा परत एकदा तुम्हाला माप मोजून दाखवलं. आता जिकडनं 4 इंच रुंदी आहे ना त्या साईडने आपल्याला कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि ते कट करून घ्यायचं आहे, कारण की तेच आपल्याला झिप अटॅच करायची. तर 14 इंचची झिप लागणार आहे. आणि या नॉनचा कपडा पण आपल्याला आत्ता या स्टेजला झिपसोबतच स्टिच करायचं आहे. झिपच्या रॉंग साईडने हा जो नॉनची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची, म्हणजे झिप पण आपली फिनिशिंगमध्ये स्टिच होते आणि व्यवस्थित अस्तर आहे ते पण आपलं लागलं जातं. बघा यावरती दाबटीप पण देऊन घेतली आणि कडेने पण आपण हे जे वाढव अस्तर आहे ते स्टिच करून घेऊ आणि एक्स्ट्राचं कट करून घेऊ. आता दुसऱ्या साईडने पण हा झिपचा दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि इकडनं पण झिपच्या रॉंग साईडने 9 इंचचा जो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आणि ही पण झिप आपली अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच होणार आहे. बघा टर्न केल्याच्या नंतर यावरती अगोदर आपण दाबटीप देऊन घेऊ आणि मग साईडला जे नॉन आहे अस्तरचं ते पण स्टिच करू आणि एक्स्ट्राचं कट करून घेऊया. तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपली मेन झिप आहे ती स्टिच झाली. आता त्याच्यामध्ये 2 रनर वळून घ्यायचं, एक या साईडने एक त्या साईडने. तर 2 रनर मी वळून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट केली आणि त्यानंतर आपल्याला बघा हे बेल्ट आहे ते आतमध्ये लोटून द्यायचे आणि जो आपण क्विल्टेड पीस रेडी केलेला आहे हा झिपवाला त्याचा सेंटर काढायचा आहे आणि ह्या पार्टचा पण सेंटर काढायचा आहे. आणि हा सेंटर आणि जो आता मेन झिप आपण लावली त्याचा सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. इथे आपण एक टाचणी पण लावून घेऊ, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने. माझा घसा खूप दुखतो आहे, व्हॉइसओव्हर देता येत नाही, पण व्हिडिओ एडिटिंग करणं पण मेन होतं. तुम्हाला बोलताना कळतच असेल, असं तुम्ही इग्नोर करा प्लीज, माझ्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. फक्त मी जे सांगते तेवढं समजून घ्या माझी तळमळ आणि माझ्या कष्टासाठी मेहनतीसाठी प्लीज एक छोटंसं लाईक नक्की करा. आता बघा ही रुंदीची जी साईड आहे ना ती पण आपण स्टिच करून घेऊया. आणि जो ओपन पार्ट ठेवला होता आपण कडेला ना तो पण आता आपण या स्टेजला स्टिच करून घेऊया. बघा जो ओपन पार्ट ठेवला होता तो पण मी इकडनं स्टिच करून घेतलेला आहे. आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ही जी रुंदीची साईड आहे ती अगोदर स्टिच करू आणि मग जो आपण ओपन पार्ट ठेवला होता ना 2-2 इंच तो आता आपल्याला ही साईडची पार्ट जोडून झाला ना की मग जो ओपन पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्कीच स्वतःच छोटा मोठा व्यवसाय आहे तो सुरू करू शकता आणि स्वतःचे 2 पैसे कमवू शकता, आपल्या हक्काचे कष्टाचे, आणि आपल्याला हवे तसे आपण ते स्वतःसाठी आपण वापरू शकतो. तर या पद्धतीने आपले स्टिच करून झालेले आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही टॉपची बाजू पण जोडून घेतलेली. आता त्यानंतर आपल्याला इथे 1 ते 6 इंचचे 9 इंची पट्टी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तसे धागे वगैरे निघत नाही आहे, कुठल्याही कापडाचे नाही केले तरी चालेल पायपिंग, पण मला हे कस्टमरचं आहे आणि फिनिशिंगमध्ये द्यायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग आहे ती करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी या पूर्ण बाजूने यावरती पायपिंग करून घेतलेली 9 इंच पट्टीने, म्हणजे जे थ्रेड वगैरे निघणारा पार्ट आहे तो आपला कवर झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला मेन झिप आहे ती ओपन करायची आणि बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. तर ही पूर्ण बॅग शिवायला मला कंप्लीट 6 तास लागलेले आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करायला 3 तास, म्हणजे माझी किती मेहनत आहे तुम्ही याच्यामध्ये समजू शकता. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट पण करा आणि हाईपचे पॉईंट पण देत चला, कारण की तुम्हाला हाईप करायला लाईक करायला काही नाही जात, पण मला आहे ना व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे खूप प्रचंड मेहनत असते. त्यामुळे मला सपोर्ट म्हणून मला प्रेरणा मिळेल, उत्साह वाढेल माझं काम करण्याचा. त्यासाठी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट पण नक्की करत चला. तर बघा मैत्रिणींनो या अशा पद्धतीने आपले पाण्याच्या बॉटलसाठी 1 कप्पा आणि छत्रीसाठी 1 कप्पा. बघा इकडनं पाण्याची बॉटल ठेवून दाखवा, इकडनं तुम्ही छत्री ठेवू शकता. आता माझ्याकडे ती दाखवायला अवेलेबल नाही त्यामुळे मी ते बाटलीच तुम्हाला ठेवून दाखवलेली आहे. आणि आतमध्ये पण एक आहे ना
पॉकेट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता. बघा, मोबाईल ठेवू शकता. आता मी तुम्हाला याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवून दाखवते आणि मोबाईल ठेवून पण बघा बरीचशी स्पेस आपली शिल्लक राहते. आणि मध्ये तुम्हाला हॉस्पिटलच्या वगैरे फाईल्स वगैरे ठेवायच्या असतील तर ते पण तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने आरामात ठेवू शकता. आणि फाईल ठेवून पण बघा आपली एवढी मोठी स्पेस आहे ती शिल्लक राहते दोन्ही साईडला आणि मध्यभागी पण बघू शकता. आता ही झिप आपण क्लोज करून घेऊ आणि वरच्या साईडनी पण आपलं एक झिपर पॉकेट असणार आहे. बघा, त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं इतर दुसरं कोणतंही सामान आहे ते ठेवू शकता. म्हणजे टोटल 5 पॉकेटाची आपली ही बॅग तयार झाली आहे. वरचं एक पॉकेट, हे मेन पॉकेट 2, हे बॉटलसाठी 3, छत्रीसाठी 4 आणि हे एक झिपर पॉकेट एक 5. टोटल 5 पॉकेटची आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. तर बघा 13 इंचची रुंदी आहे, उंची आहे 14 इंच, 14 बाय 13 इंच आणि ही साईड आहे आपली 4 इंचाची साईड आहे आणि बॉटम पण आपला 3.5 ते 4 इंचाचा बॉटम आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीची आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्ही हे बेल्ट आहे नाहीचे शोल्डरला कॅरी करता येईल एवढे मोठे बेल्ट मी दिलेले आहेत.